द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव। गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील 170 शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक आमगाव पोलीस स्टेशन येथे पार पडली। मुली व महिलांच्या सुरक्षेसाठी शाळेत तक्रार पेटी बसविणे, सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, दर 2 महिन्यांसाठी बैठक घेणे, गुड टच बॅड टच विषयी मार्गदर्शन करणे व महिला तक्रार निवारण समिती स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या। तसेच सर्व विद्यार्थिनींना चाइल्ड हेल्पलाईन 1098 ची माहिती देण्यावर भर देण्यात आला। तसेच पिंक बॉक्स मध्ये येणाऱ्या तक्रारीवर तात्काळ कारवाई होणार असून हे पिंक बॉक्स दर शनिवारी उघडले जावे असे मार्गदर्शन यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहे। इलेक्ट्रिक करंट होता का नव्हता वगैरे वगैरे, तर त्यामुळे 2013चा कायदा आहे, इंटरनेटवर डाउनलोड करा, बघून घ्या। त्याप्रमाणे तुम्हाला वाटलं तर तुमची 10 पेक्षा जास्त स्ट्रेंथ असेल तर ती समिती असली पाहिजे। माझ्या ऑफिसला पण मी केलेली आहे। दुसरा एक विषय आहे की आता साहेबांनी सांगितलं 1098, ठीक आहे। त्याच्या व्यतिरिक्त आमचं पोलीसचं 112 पण आहे, ते पण लागला नाही नंबर तर 112, म्हणजे हा जनरल नंबर आहे, तो पर्टिक्युलरली वुमेन्स अँड चाइल्ड साठी आहे। पण हा दुसरा नंबर जो आहे 112 हा जनरल आहे, कुठली तक्रार तुम्ही करू शकता, ती पण करू शकता, म्हणजे असं काही नीती घेत नाही म्हणून, तर तो त्याचा पण तुम्ही वापर करू शकता। त्याच्यानंतर मागा आम्ही हायकोर्ट माननीय औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती यांच्या आदेशाने बऱ्याचशा व्हिजिट केल्या, काही शाळांमध्ये आलो होतो आम्ही, मी होतो त्या समितीमध्ये, माननीय जिल्हा सत्र न्यायाधीश त्याचे अध्यक्ष होते, तर बऱ्याच शाळांना आम्ही व्हिजिट केल्या। त्यामुळे बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या की ते डिस्पेन्सर पण जे असते तुमचं ते जाळायचं ते पण ऍक्टिव्हेट नव्हतं, काही विषय होते ते ठीक आहे, आता ते आमच्या पोलीस रिलेटेड नाही आहे, तिथल्या इमारतीची परिस्थिती म्हणा, काय जीवनाचा दर्जा वगैरे ते काय आमच्याशी रिलेटेड नाही आहे, पण ओव्हरऑल त्याचा रिपोर्ट आम्ही सबमिट केला हायकोर्टाला, संभाजीनगर खंडपीठाला, तर ते पण एक विषय आहे, तर त्याच्यामध्ये पण महिलांच्या सिक्युरिटीचा विषय होता। तर आपण सगळ्यांनी सतर्क राहून सजग राहून काम करावं। आपण शासकीय सेवेत आहोत, शासनाचा प्रतिनिधी म्हणून आपण काम करतो, कुठल्याही पातळीवर वैयक्तिकरित्या त्याच्यात बघण्याची काही आवश्यकता नाही आणि वैयक्तिक नुकसानीवर करण्याची आवश्यकता नाही। जे आहे ते तसंच्या तसं रिपोर्टिंग करायला पाहिजे आणि शेवटी कुठल्याही बालकाला किंवा कुठल्याही मुला मुलीला कुठलाही काही अनुचित प्रकार घडणार नाही याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी। पोलीस स्टेशन आमगाव येथे आज रोजी आमगाव तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक यांची मीटिंग घेण्यात आली। या मीटिंगला उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे साहेब यांनी मार्गदर्शन केले। या मीटिंगमध्ये शासन निर्णय 5 मे 2017 अन्वये प्रत्येक शाळांमध्ये अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेच्या संबंधाने, महिला सुरक्षेच्या संबंधाने तक्रार पेटी लावावी, पिंक बॉक्स लावावा असे सूचित करण्यात आले। त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकरिता विद्यार्थी सुरक्षा समिती गठीत करावी आणि विद्यार्थ्याची काही समस्या असल्यास तत्काळ त्यांच्या समस्येचे निरसन करावे असे त्यांना सूचित करण्यात आले। छेडखानी संबंधाने, महिला छेडखानी संबंधाने काही तक्रारी असल्यास, मुलींच्या छेडखानी संबंधाने काही तक्रार असल्यास तत्काळ पोलीस स्टेशनला माहिती देऊन संबंधितावर गुन्हा दाखल करण्याकरिता त्यांना सूचित करण्यात आले। त्याचप्रमाणे पोलीस स्टेशनच्या मार्फतीने असे आवाहन करण्यात आले की सर्व शाळेमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा ही ॲक्टिव्हेट करण्यात यावी। शाळा स्तरावरती लहान मुलांना आणि लहान मुलींना गुड टच बॅड टच ही संकल्पना योग्य पद्धतीने समजून सांगावी, हे देखील त्यांना या मीटिंगमध्ये सूचित करण्यात आले। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया।